Hello, hello. This is the My Artifact episode number 1908. आजची तारीख आहे 13 मे 2020. वाजले आता रात्रीचे 8:45 वाजले आहे. ओके, सो वॉज लाईक मी लास्ट टाइम म्हणजे आजच मी म्हणजे आता 1907 आर्टिफॅक्ट एपिसोड आताच रेकॉर्ड केला. बिकॉज ऑफ मी काल आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला, तर तो आहे तो कालचा. तर आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड मी आता रेकॉर्ड करतो. ओके, सो आज काय झालं? आज तर काही झालं नाही. इट्स लाईक अ रिकव्हरी आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. आज सकाळी उठलो. हा, माझ्यामध्ये थोडंसं इम्प्रुव्हमेंट दिसून राहिलंय. जेव्हा मी डिप्स मारतो ना, डिप्स मी नाही का म्हणजे मी ठरवलं होतं की म्हणजे जस्ट लाईक जेव्हापासून मी जॉबवर लागलो आहे, म्हणजे जेव्हापासून मी जिम सोडलाय, त्याच्यानंतर मी कधीच एक्सरसाइज नाही केली. आय डिड नेव्हर, कधीच नाही. माझं खाणं खूप ऑलरेडी बहुत कमी होतं. मी प्रयत्न केला होता की मी एक्सरसाइज करावा, बट देन विचार केला की साला माझं जे रुटीन आहे आणि माझं जे डाएट आहे, इट वॉज रिअली अनप्रॉपर. या रुटीन म्हणजे कसं आहे की माझी जे ऑफिस ड्युटी असते ते एक प्रकारे रॅन्डम असतात, आणि बिफोर ऑफिस त्याच्या अगोदरही नाही का इट वॉज लाईक तुला जिम मारूशा वाटत नाही, डेफिनेटली वाटते यार, बट साला टाइम भेटत नाही ना. येस, ऑफिस टाइम भेटत नाही म्हणजे यार सांग बरं, टाइम भेटत नाही म्हणजे काय? येस डूड, समजा जर तू ड्युटी करत आहे 8 घंटे, तर 8 घंटे केल्यानंतर नाही का मला नाही का स्वतःसाठी जगूशा वाटते. येस, दॅट इज द ओनली थिंग. म्हणजे कसं आहे की 8 घंटे किंवा 10 घंटे मी ऑफिसमध्ये मारली स्वतःची, त्याच्यानंतर मी 8 घंटे झोपलो, तो 18 घंटे गेले. ओके, म्हणजे 10 घंटे ड्युटी आणि 8 घंटे झोप, तर 18 घंटे. त्यानंतर उरते माझ्यापाशी किती? माझ्यापाशी उरते 6 घंटे. ते जे 6 घंटे आहे ना, हे ते मला स्वतःवर इन्व्हेस्ट करू वाटते. म्हणजे म्हणजे की मी या 6 घंट्यात मी स्वतःला एंटरटेन करू, पिक्चर पाहू किंवा वगैरे मी माझ्या टार्गेटसाठी जे प्रमाणे गोष्टी करू ते करू. ओके डूड, बट हे जिम काही दुसऱ्यासाठी मारत नाही तो. हे जिम पण तुला स्वतःसाठीच आहे ना. या बट मला माझ्याकडे खूप एक कन्फ्युजन होतं की समजा जर मला हेल्थ साठी किंवा जिम मारायची आहे, तर मला जिम मध्ये जावं लागेल, बट दॅट इज कम्प्लिटली रॉंग. येस, तू घरी राहून सुद्धा पण जिम मारू शकते. आणि हे मला या लॉकडाऊननी समजून सांगितलंय. आजचा दुसरा दिवस आहे. येस, मी कालपासून सुरुवात केलाय. रोज सकाळी मी उठतो, मी दोरी, आता हे याची दोरी आहे प्रशिकची. उद्या मी जातो. ओके, सकाळी उठून वगैरे आणि कुठे रोप वगैरे भेटते, रोप घेतो. ओके, आणि ते दोडी मारायची आणि पुशअप्स. पुशअप इज रिअली इम्पॉर्टंट या, कारण या पुशअपमुळे मला असं रिअलाइज होऊन राहिलं की माझी छाती फुगून राहिली, दॅट इज गुडनेस. माझी बॉडी थोडीशी दिसून राहिली आहे. कारण आता हा जो मोमेंट आहे ना, हे तुझं एज आहे. या एज मध्ये नाही का तुला थोडंसं चांगलं राहणं किंवा हेल्दी डाएट राहणं, इट वॉज रिअली इम्पॉर्टंट. या कारण हेच नाही का एज तुला एक प्रकारे समोर जाऊन नाही का एक प्रॉपरली चांगली आदत लावू शकते, आणि दॅट इज रिअली इम्पॉर्टंट फॉर यू. आणि याच्यामध्ये खूप जास्त पैसा लागत नाही किंवा खूप जास्त वेळ पण लागत नाही, आणि हे कुठेही होऊ शकते. इव्हन तू रूमवर आहे तर आरामात होऊ शकते. सो गोष्टी घरून करून पाहत जा. ओके, पुशअप्स करत जा, तर त्यामुळे थोडस तुझी छाती पण कंट्रोल मध्ये राहील. छाती म्हणजे थोडस एक्सटेंड होईल वगैरे, बायसेप्स वगैरे थोडे क्लिअर बोथ दिसेल. आणि या इट वॉज या लॉकडाऊन मध्ये अजून एक मला एक थोडासा एक प्रॉब्लेम आलाय. ओके,
रिसेंटली मी एक पिक्चर बघितला होता, मस्का. ओके, नेटफ्लिक्सवर हा एक पिक्चर आहे. याच्यामध्ये या पिक्चरमध्ये दाखवलं गेलं आहे की एक जो कॅरेक्टर आहे त्याला 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 ऍक्टर बनायचं आहे. ही वॉन्ट्स टू बी अ ऍक्टर. यस. तो बॉम्बेमध्ये राहतो. ओके. त्याच्या ऍक्टिंगसाठी त्याला एक भेटते पिक्चर, बट त्या पिक्चरमध्ये तिथे त्यांना पैशाची काही गरज लागते. तर हा म्हणतो माझ्यापाशी आहे म्हणतो पैसा. ऍक्च्युली याच्यापाशी पैसा नसतो. याच्या वडिलांचा कॅफे असतो, जे की त्याचे वडील मेले आहेत ऑलरेडी, आणि त्याची आई आणि तो हे दोघ जणच कॅफे चालवतात. सो समजा जर कॅफे विकला तर त्याला पैसे भेटेल, जे पैशातून तो त्या फिल्म मध्ये काम करू शकते आणि ते त्याचे ड्रीम्स अचीव करू शकते. तर हे त्याला माहित पडते आणि तो कॅफे विकतो. बट देन ही रिअलाइज की नाही, आपण गलत करत आहे, आणि देन तो वापस येऊन जातो आणि तो आपला कॅफे कंटिन्यू ठेवतो आणि तो ऍक्टिंग वगैरे करत नाही. yes. हे एक फिल्मचा पर्स्पेक्टिव्ह झाला. ओके. बट या गोष्टीतून मी पण खूप जास्त भिवून जातो. कारण कसं आहे की मला बॉम्बेला जायचं आहे आणि मी वडिलांना कसे काय पैसे मागू यार. मला बहुत भीती वाटून राहिली आहे. कारण कसं की इट इज लाईक मी तो बंदा तर आहेच नाही जो की मी आता प्रिटेंड करतो, म्हणजे की मी एक डिझाईन इंजिनियर आहे वगैरे वगैरे. इट इज डेफिनेटली नॉट. तू बिलकुल भी वो नहीं है, कतई नहीं है. आणि तू जेवढा जास्त वेळ तू इथे घालून राहिलाय ना, तेवढा जास्त वेळ तुला तिथे रिकव्हरी करायला लागेल बॉम्बेला. तुला खूप अगोदर हा डिसिजन घ्यायचा होता, बट माझ्यामध्ये ते होत नाही यार. का म्हणते ते जिद्द. म्हणजे मी असं एक प्रकारे विचार करत होतो का जस्ट लाईक हळूहळू जाऊ बा, आपण पहिले आपलं लाईफ सेटल करू आणि देन जाऊ 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 जाऊ. मला सगळ्यांनी पण हाच एक प्रकारे ऍडवाइस दिली की म्हणे की तू म्हणे पहिले स्वतःला सेटल कर म्हणे अँड देन तू मग जा म्हणे. बट या फील्ड मध्ये असं काही आहे नाही. इट इज दॅट थिंग. जर तू विचार करते आणि जर तू म्हणत आहे की तू एक फिल्म मेकर आहे किंवा तू ऍक्टर आहे, ऍक्ट्रेस आहे, वडवर या, तर तुला त्याच फील्ड मध्ये जायचं आहे. तू हा विचार नको करू की मी बॅकअप साठी मी एक प्रकारे डिझाईन इंजिनियर बनतो आणि देन मग मग मी जिथे मुंबईला जॉब करेल ना, मग तिथून मग हळूहळू मग मी फिल्मकडे वळेल. इट इज डेफिनेटली नॉट. या म्हणजे कसं आहे की आपण एकाच ठिकाणी दोन वेळेस नाही राहू शकत, म्हणजे एकाच टाइमावर दोन ठिकाणी नाही राहू शकत. या म्हणजे मी या टायमाला घरी राहील किंवा या टायमाला नागपूरला राहील. तर दोन पैकी एक सिच्युएशन राहील ना. तू एकाच टायमाला दोन ठिकाणी नाही राहू शकत. दॅट इज द थिंग. आयदर तुला इथे राहायचं नाही तिथे राहायचं. तर मला भीती हे वाटत आहे की आता मला तिथे जायचं आहे आणि मी तिथे निर्णय पक्का केला आहे, तर मी तिथे होईन कसं, जाईन कसं. येस डूड, काही भेऊ नको तू. दॅट इज द ओनली थिंग. म्हणजे इट जस्ट लाईक तुला सिंपल भाषेमध्ये समजून सांगू, हे असंच आहे की जस्ट लाईक तू सरळ समुद्रात उडी मार, बस बाकी काहीच नको. बस समुद्रात उडी मार, काही नाही. तुला पण तिथे दोनच चान्स राहते. आयदर तू डुबला तर मरून जाशील, तैरला तर वाचशील. यस. हे मुंबई पण एक प्रकारे सागरच आहे, एक समुद्रच आहे.
तिथे जाणं म्हणजे तिथे डुबणं आहे. समजा जर तुझ्यामध्ये पोटेन्शियल नाही आहे तर इथे डुबून जाशील. आणि समजा तुला खरंच वाटते का तुला जगायचं आहे तर तू हातपाय मारशीलच. दॅट्स द ओनली थिंग. कारण सांगू, जेव्हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न येतो ना, तर आपण अशा काही गोष्टी करून टाकतो जे आपण कधी विचार पण नाही केल्या. मी एक गोष्ट सांगतो. ओके, एक लेडी आहे, तिने कधी स्विमिंग नाही केलं. शी वॉज एक प्रकारे 34 वयाची बाई आहे ती. ओके, ती बोट मधून खाली पडली समहाऊ. ओके, काहीतरी सिच्युएशन झाली आणि ती समहाऊ ती काहीतरी पडली. ओके, आणि तिच्यापाशी काही हे नव्हतं, लाईफ बोट वगैरे काहीच नव्हतं. इट्स नथिंग ॲट ऑल. या, आणि ती आसपास अराउंड पाहते तर तिला दूर एक आयलंड दिसतो जो इथून करीब 5 किंवा 6 किलोमीटर दूर आहे. 5 किंवा 6 किलोमीटर दूर एक आयलंड दिसतो आणि बाकी सगळीकडे समुद्र. तर त्या सिच्युएशनच्या वेळेस त्या लेडीनी जस्ट तिला जगायचं होतं तर तिने हातपाय मारणं सुरू केलं. तिने कधी स्विमिंग नाही केलं, बट तिने टीव्ही मध्ये बघितलं होतं की लोक स्विमिंग कसे करतात बा, तर तिने तसेच आडवे तिडवे हातपाय मारले. आणि ती करीब 4 किंवा 5 घंट्यामध्ये किंवा जेवढा काही टाइम लागतो त्या पिरियड ऑफ टाइम मध्ये ती त्या आयलंड वर पोहोचली. तर ती कशी पोहोचली? तिला जगायचं होतं म्हणून, राईट. आणि ती मेली का नाही? कारण तिला जगायचं होतं म्हणून. येस, इम्पॉर्टंट हे नाही आहे की तुम्हाला येते का नाही येत वगैरे वगैरे. येस, इट इज दॅट थिंग. इम्पॉर्टंट हे का यू जस्ट उडी मारा आणि दॅट्स इट. कारण तुम्ही इथे उडी मारले तर आयदर तुम्ही मरून जाल, नाही तर तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तुमच्यामध्ये ताकद आहे, तर तुम्ही येस. सो मुंबई पण हे सिच्युएशन आहे. आणि तू असं म्हणू नको यार की तू मुंबईला गेल्यावर तुझं काहीच होणार नाही वगैरे वगैरे. या, समजा तू तिथे गेला नाही ना तर काहीच होणार नाही, बट तू तो गेला ना तर तिथं खूप काही होईल. येस, तर तू हा विचार नको करू का मी ते राहीन कसं आणि हे करीन कसं वगैरे वगैरे. इट इज या, तू एवढं तर सेटलमेंट करून जा ना बस, ऍटलिस्ट का तुला 2 टाइमचं जेवण आणि राहण्यासाठी हॉस्टेल किंवा रूम, दॅट्स इट. बस तुला तुला नाही का एवढाच पैसा लागतो जगण्यासाठी, तू तेवढाच पैसा माग वडिलांसाठी. आणि वडील त्याच्यासाठी असतात माइट बी. या, आय नो तुला वाईट वाटेल की वडिलांकडून हा पैसा नाही मागायला पाहिजे, बट माग. या, आता राईट नाव आई वडील, जर वडिलांनी तुझ्यावर 1,00,000 रुपये जरी इन्व्हेस्ट केले ना, 1,00,000 रुपये, तर सांगतो तू त्या 1,00,000 रुपयाचा नाही का समोर तू 1,00,000 करोड रुपये बनवू शकते. इट इज, तुझ्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे. तर आताचे 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करून तू समोर जाऊन खूप सारा पैसा कमवू शकते. आई वडिलांना इज्जत आणि आई वडिलांना पण चांगला पैसा कमवून देऊ शकतो. सो गो फॉर इट यार, जा. This is it. This is the end. This is the My Artifact episode number 1908. Right now we are at Wardha, Maharashtra.